नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं महाराष्ट्रात येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त जागा लढण्याचा निर्णय अधोरेखित केलेला आहे. यापूर्वी भारतीय जनता पार्टीला बिनशर्त पाठिंबा देण्याच्यासाठी त्यांनी बहुधा तीच अट घातलेली होती आणि तशा प्रकारचे संकेतही राज ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये देण्यातही आलेले होते. राज ठाकरेंच्याकडून त्यावेळेला आकडा घोषित झाला नव्हता, पण आता तोच आकडा बाळा नांदगावकर यांनी लावलाय आणि तो जवळपास 225 जागांच्या आसपास जाऊन पोहोचतो. मनसे 225 जागा जर लढणार असेल तर तिची पहिली स्पर्धा ही स्वाभाविकरित्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षासमोर येते. सध्याच्या काळात शिव उबाठा म्हणून जो गट उद्धव ठाकरे चालवतात त्या गटाचेही अधिकाधिक उमेदवार येत्या काळात मैदानात असतील अशी चिन्ह आहेत. अर्थात हा प्रश्न मवियाच्या अंतर्गत आहे, पण राज ठाकरेंच्या निशाण्यावर उद्धवच असतील हे आजच्या बैठकीतून संकेत स्वरूपात समोर आलंय. कारण उद्धव यांच्यावर जनतेचा राग अद्यापही कायम आहे असे स्पष्ट वक्तव्य राज यांनी केल्याचं समजलंय. थोडक्यात काय तर राज उद्धव असा सामना येत्या काळामध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीला दिसू शकतो. पण प्रश्न खरा वेगळाच आहे. 225 उमेदवार उतरवण्याच्यासाठी आवश्यक ती सर्व साधन संपत्ती राज यांनी या युद्धासाठी गोळा करून ठेवली आहे का? ती नसेल तर कोण त्यांना रसद पुरवणार आहे? आणि त्यांचं पहिलं लक्ष हे केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे असणार आहेत की मविया असणार आहे की भारतीय जनता पार्टी असणार आहे की नरेंद्र मोदी असणार आहेत? कारण नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार या भविष्यवाणीच्या सोबतच नरेंद्र मोदींनाच केवळ बिनशर्त पाठिंबा अशा स्वरूपाचं वक्तव्य करून विधानसभेत राज ठाकरे काय करतील हे त्यांनी आधीच सांगितलं होतं. आत्ताच्या स्थितीला त्यांची लढाईची तयारी आणि लढाई नक्की कोणाशी हे समजून घेतलं तर आपल्याला येत्या विधानसभेतलं चित्र कसं असेल, येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी सुद्धा कसे सारीपाटावरचे सोंगट्या मांडल्या जातील हे लक्षात येतं. आजची लक्षवेधीची चर्चा त्याच निमित्तानं. आपल्यासोबत कोण मान्यवर आहेत त्यांचा मी आता आपल्याला पटकन परिचय करून देणार आहे. या चर्चेमध्ये आपल्यासोबत मनसेचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं योगेश चिले आहेत. आपल्यासोबत उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं सुनील मोदी आहेत आणि किशोर घाटगे हे आपल्याला शिवसेना प्रवक्ता म्हणून जोडले गेलेले आहेत. सर्व मान्यवरांचं चर्चेमध्ये मी स्वागत करतो. सगळ्यांना एक छोटीशी विनंती आहे, आपला माईक कायम चालू ठेवा आणि आपलं वक्तव्य तांत्रिकदृष्ट्याही नीट आमच्यापर्यंत पोहोचेल यासाठी प्रयत्न करा. माझा पहिला मुद्दा आत्ताच्या घडीला पटकन आहे तो सुनील मोदी यांनाच, आणि तो यासाठी आहे कारण मनसे काय करणार आहे हे समोर आलेलं आहे. मला प्रश्न विचारायचा आहे तो सुनील मोदींना की राज ठाकरेंच्या घोषणेमुळे तुम्हाला भीती वाटायला लागली आहे का? कारण उद्धव ठाकरेंवर जनतेचा राग आहे असं वक्तव्य करून जवळपास त्यांची लाईन ऑफ अटॅक म्हणजे त्यांचा हल्ला कुणावर असेल हे स्पष्ट झालंय. नमस्कार. नमस्कार. आपला जो प्रश्न आहे तो फार महत्वाचा आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरेंना कोणतीही भीती नाही. मुळातच महाराष्ट्रामध्ये मनसेंची मतांची टक्केवारी किती आहे ही हातावर मोजण्या एवढी त्यांची टक्केवारी आहे. त्यांनी मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीला आतून मॅनेज होऊन उद्धव ठाकरेंच्यावर अटॅक करणारी एक संघटना, एक पक्ष म्हणून ते या विधानसभेमध्ये काम करतील आणि त्यानंतर विधानसभेमध्ये काम करून ते शांतपणे आपली काय असेल ती रसद घेऊन पुढची 5 वर्ष फक्त टोलेबाजी करण्यामध्ये त्यांचा वेळ जाईल, या व्यतिरिक्त नाही. त्यांना जर पक्ष उभा करायचा असता, त्यांना निवडणूक लढवायची असती तर एक तयारी करावी लागते. लोकसभेची तयारी करावी लागते, विधानसभेची असते, महापालिकेची असते. अशी कुठलीही तयारी त्यांची दिसत नाही. आमच्या या पद्धतीच्या निवडणुकीला मनसेला उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शुभेच्छा आहेत. त्यांनी एकदा रस्त्यावर येऊन निवडणूक लढवावीच हे आमचं मत.
थोडक्यात काय तर तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या गटाचं प्रतिनिधित्व करत असताना राज ठाकरे यांच्या ताकदीला, त्यांच्या आव्हानाला मानायलाच तयार नाही आहात. योगेश शिले याचं उत्तर देतील. प्रसादजी, जी. सुशील मोदी जे आहेत उबाटाचे प्रवक्ता, हे बहुतेक विसरत आहेत की अशा अनेक निवडणुका बाळासाहेबांनी सोडल्या होत्या. त्याची अनेक कारण आहेत, त्या इतिहासामध्ये मला जायचं नाही. आता राहिला प्रश्न आम्ही निवडणुका लढवणार की नाही. आज आम्ही जाहीर केलेला आहे, आम्ही स्वबळावरती 225 जागा लढवणार आहोत. आमचं किती मतांची टक्केवारी आहे हे त्यांना त्यावेळी कळेल विधानसभेला, ज्याचा फटका त्यांना याच्या आधी सुद्धा कळला होता. मुळात काय प्रसादजी, ज्यांना आयतं मिळालेलं आहे ना, त्यांना असं बोलणं खूप सोपं असतं की या पक्षाची ताकद काय, त्या पक्षाची ताकद काय. ज्यांना पूर्ण संघटनच फुकट मिळालेलं आहे त्यांना हे खूप सोपं असतं. राज ठाकरेंसारखं उद्धव ठाकरेंनी संघटना स्वतःच्या जीवावर, स्वतःच्या बळावर उभी केलेली नाहीये. त्यामुळे त्यांचे प्रवक्ते हे बोलू शकतात. ज्या दिवशी उद्धव ठाकरे स्वबळावर संघटना शून्यातून उभी करतील त्या दिवशी त्यांच्या या वाक्यांना काहीतरी अर्थ राहील. तोपर्यंत हे सगळं निरर्थक आहे. योगेश शिलेंच्या उत्तराच्याच अनुषंगानं मला पुढचा प्रश्न आता आपल्यासोबत असलेले शिवसेनेचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं किशोर घाडगे यांना विचारायचा आहे. किशोरजी, आपल्यापर्यंत सोबतच्या मान्यवरांचं मतं पोहोचलेली असतीलच. यात सगळ्यामध्ये शिवसेना भरडली जाणार आहे का? दोन ठाकरे एकमेकांना भिडले तर शिंदेच्या शिवसेनेचं काय होणार? मुळामध्ये राजसाहेब ठाकरे यांनी लोकसभेला महायुतीला पाठिंबा दिला होता. आज त्यांच्या पक्षानं जरी त्यांच्या मेळाव्यामध्ये जाहीर केलं असेल की आम्ही 225 जागा लढवणार, परंतु आम्हाला खात्री आहे की त्यांनी जो मुद्दा घेतलेला आहे तो हिंदुत्वाचा आहे. आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जरी त्यांनी स्वबळाची चाचपणी केली तरी देखील ते महायुती बरोबरच राहतील अशा आम्हाला पूर्ण खात्री आहे. कारण कुठलाही पक्ष आपलं ताकद वाढवण्याच्या दृष्टीनं 200, 225 जागाची चाचपणी करतील आणि ज्या ठिकाणी ते ताकदीनं लढू शकतील अशा जागेंच्यावर विचार करून ते महायुती बरोबर राहतील असा आम्हाला ठाम विश्वास वाटतो. अगदी किशोर घाडगेंनी या चर्चेला एकदमच नवी गुगली टाकून दिली आहे आणि योगेश शिलेंपर्यंत त्या निमित्तानं पोहोचावं लागणार आहे. योगेश शिले, हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आज तुम्ही दावे करताय, आज तुम्ही सोप्या शब्दात सांगायचं तर एक प्रकारे गर्जना करू पाहताय, पण ही गर्जना थोड्या दिवसांनी आपोआप बदलून जाईल आणि तुमचा सूर सुद्धा महायुतीत मिसळलेला ऐकायला मिळेल असा विश्वास शिवसेनेला आलाय. कुठनं आला हा विश्वास? नाही, त्यांनी तो विश्वास बाळगावा, आम्हाला काही हरकत नाहीये. कारण त्यांनी काय विचार करायचा हे आम्ही ठरवू शकत नाही. माननीय राजसाहेबांनी आज एक विचार मांडलेला आहे की या पुढची जी विधानसभा होणार आहे ती आम्ही स्वबळावर लढवणार आहोत. आमची त्या दृष्टीने संपूर्ण तयारी झालेली आहे. ज्यावेळी आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला त्यावेळी सुद्धा आमची विधानसभेची तयारी सुरू होती. आम्ही कुठेही शांत बसलेलो नव्हतो. आमची संघटना बांधणी सुरू होती. संघटनेला एक बळ देण्याचं काम त्यावेळी सुरू होतं. आज आम्ही इतके तयारीमध्ये आहोत की 2 दिवसांनी जरी निवडणुका झाल्या तरी तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना अत्यंत ताकदीने त्या निवडणुकीत उतरलेली दिसेल. तुम्ही 2 दिवसात सुद्धा निवडणुकीला तयार आहात असं म्हणताय. मग सुनील मोदींना एकदा विचारूयात. सुनील मोदी, ज्या वेळेला शिवसेना असं म्हणते की आजच्या घडीला 225 जागा लढायला निघालेली मनसे उद्या महायुतीत मिळेल तितक्या जागांवर लढू शकते, किंबहुना सन्मानजनक जागा घेऊन सुद्धा महायुतीतच टिकू शकते, याचे संकेत काय आहेत? जे तुम्ही थोड्या वेळापूर्वी बोलला होतात तेच हे संकेत शिवसेनेला वाटतायत का? मी आपल्याला सांगू इच्छितो, भारतीय जनता पार्टी ही एक अशी राजकीय संघटना आहे की ते सगळ्यांना खेळवत आहे. त्यांना लक्षात आलेलं आहे उद्धव ठाकरेंना जर आपल्याला रोखायचं असेल तर राज ठाकरेंना इंडिपेंडेंट उभं केलं. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की ते महायुतीत येणार नाहीत. 225-250 जागा लढणार. भारतीय जनता पार्टी त्यांना रसद पुरवणार आणि त्यांना उद्धव ठाकरेंची 1-2-4% मतं कमी करता आली तर त्यांचे उमेदवार प्लस होतील. हा कुटील डाव
आफ्टर मी आपल्याला विनंती करणार आहे, मी जी. 2, 4, 5 संचय मिटिंगला चर्चेला आलो आणि चर्चेनंतर मी म्हणालो होतो की तुम्ही या मुद्द्यांवर एकदा चर्चा करा. जसं लोकसभेला मी तुम्हाला म्हणालो होतो जी. की 30च्या वर महाविकास आघाडी येईल, त्यावेळी तुम्ही म्हणला होता की आपण एकदा भेटूया या विषयावर. बिलकुल. तसंच मी आपल्याला आज सांगतो की विधानसभेच्या निकालानंतर तुम्हाला लक्षात येईल की विधानसभेमध्ये उद्धव ठाकरेंना रोखण्याची चाल भारतीय जनता पार्टीनी राज ठाकरेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून केलेली आहे. मला तुम्ही सांगा, लोकसभेमध्ये राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा देणं हा एक त्यातलाच पार्ट होता, एक पिक्चरचा ट्रेलर होता. आता नवीन ट्रेलर सुरू होणार आहे. सुनील मोदी, या उत्तराच्या निमित्ताने एकदा योगेश शिलेंनाही विचारायला हवं की राज ठाकरे स्वतःचा खांदा दुसऱ्याला वापरू देत आहेत का? नाही, असं काही नाहीये. असं मी तुम्हाला मागाशीच म्हटलं की बाळासाहेबांनी अनेक निर्णय असे घेतलेले आहेत, कदाचित हल्लीच्या शिवसैनिकांना ते निर्णय माहीत नसतील. थोडा शिवसेनेचा अभ्यास केला तर त्यांच्या लक्षात येईल. अशा अनेक निवडणुका बाळासाहेबांनी कधी महाराष्ट्र हितासाठी सोडल्या तर कधी पक्षाच्या हितासाठी सोडलेल्या आहेत. त्या निवडणुका सोडल्या याचा अर्थ असा होत नाही की त्यांनी पुढच्या निवडणुका लढवल्याच नव्हत्या, ताकदीने लढवल्या नव्हत्या. आम्ही सुद्धा काही निवडणुका या सोडल्या, हे आम्ही मान्य करतो, परंतु याचा अर्थ असा नाही की प्रत्येक निवडणूक सोडली जाईल. आता सुद्धा आमची संपूर्ण तयारी झालेली आहे. त्यामुळे जसे मोदी साहेब बोलतायत ना, 150च्या वर बीजेपी लढवणार आहे. त्यात 225 जागी जर आम्ही असणार तर जवळपास 100 जागी बीजेपीच्या विरोधात आमचे उमेदवार असणार आहे. बीजेपी एवढी मूर्ख वाटली का की स्वतःच्याच विरोधात मनसेला उमेदवार उभे करायला लावेल? त्यामुळे थोडस गणितामध्ये कुठेतरी गफलत होते मोदी साहेबांच्या, थोडंसं करेक्शन केलं तर बरं होईल त्यांनी. अगदी सुनील मोदी, आपलं उत्तर लागेलच आणि तुम्ही हे सांगायला लागेल की समजा असं धरून चालू आपण, आत्ताच्या घडीला उद्धव ठाकरेंच्या समोर राज ठाकरेंची माणसं उभी करून उद्धव ठाकरेंचं महत्व आणि मतं कमी करण्याचा प्रयत्न जर भाजपला करायचा असेल तर प्राप्त स्थितीत याचा तरी खुलासा करा की काँग्रेस तुम्हाला किती जागा देणार आहे आणि किती जागांवर तुम्ही लढू शकणार आहात, का तुम्ही सुद्धा स्वबळाची तयारी करता आहात? सुनील मोदी, मी आपल्याला सांगू इच्छितो की काही जरी झालं तरी महाविकास आघाडी होणार आहे. आपण उद्धव ठाकरेंचा जो आदेश आहे त्याचा अर्थ वेगळा लावतोय. उद्धव ठाकरे साहेबांनी असं सांगितलं की 288 मतदारसंघामध्ये आपल्याला तयारी करायची आहे. तयारी करत असताना त्या ठिकाणी कोण उमेदवार असेल त्याला आपल्याला मदत करायची आहे. हा त्यांचं पुढचं जे वाक्य आहे ते मीडिया सोयीस्कररित्या विसरतं. आम्हाला तसं काँग्रेस ही 288 मध्ये तयारी करणार आहे म्हणजे याचा अर्थ तो म्हणजे आपण त्याला म्हणतो की स्वबळावर उभे राहणार आहेत, काय होणार नाही. मी तुम्हाला सांगू, भ्रामक कल्पनेत राहू नका. 3 ठीक आहे. पक्षांची मुद्दा सुनील मोदी असा आहे की तुम्ही भ्रामक कल्पनेत राहू नका सांगताय, पण अहो काँग्रेस तुम्हाला जागा किती सोडणार आहे ते तर सांगा. कारण आत्ताच्या घडीला काँग्रेसच स्वतः 180च्या वर जागा लढायच्या मनसुब्यात दिसते आहे. एकत्र बसतील, त्याच्यावर चर्चा करतील, निवडून येण्याचं मेरिट ठरेल. साहेब, मी आपल्याला सांगतो, जेव्हा भावाभावांच्या मध्ये भांडण होतं तेव्हा यातही भांडण होईल, पण भांडणाच्या अंतिम शेवटी गोड निर्णय होईल आणि योग्य जागा योग्य पक्षाला मिळतील. हे मी तुम्हाला अच्छा, तुम्ही गोड निर्णयाची चर्चा करताय. इकडे आपल्यासोबत योगेश चिले आहेत, त्यांना कदाचित या मुद्द्यानिमित्तानंच काही बोलायचंय, मग नंतर आपण पुढे किशोर घाटगेंपर्यंत पोहोचणार आहोत. योगेशजी. प्रसादजी, मोदी साहेब एक गोष्ट विसरतायत. ते अशा उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेवतायत ज्यांनी 2019ची निवडणूक लढवताना लढवली होती बीजेपी बरोबर आणि त्याच्यानंतर निवडणूक संपल्यावरती गेले होते काँग्रेस बरोबर. यांचा शब्द एक आहे का हो? हे सत्तेसाठी कोणासोबतही जाऊ शकतात. उद्या बीजेपीने चांगली ऑफर दिली, मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली तर मोदी साहेबांचे उद्धव ठाकरे हे बीजेपीच्या बरोबर जाऊन बसतील. त्यामुळे शिवसेना उभाटा गटाने हे सांगायचंच नाही की उद्धव ठाकरे जे बोलतात ते करून दाखवतात. उद्धव ठाकरे आजपर्यंत जे बोलले नेमकं त्याच्या विरुद्ध ते वागलेले. उद्या जर बीजेपीने चांगली ऑफर दिली तर हेच उद्धव ठाकरे बीजेपीच्या हातात हात मिसळून निवडणुका लढायला तयार होतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात. राज ठाकरे मोदींच्या वर किती बडबडत होते, किती वाक्यप्रचार, नंतर मोदी का बरे वाटले? का त्यांना काही मिळालं म्हणून बरे वाटले का? नाही, त्यांनी स्पष्ट सांगितलं ज्या विषयावर मोदी चुकले त्या विषयावरती मी त्यांच्या विरोधात बोललो आणि ज्या विषयामध्ये मोदी योग्य होते त्या विषयात मी त्यांच्या बाजूने बोललो. आणि हेच प्रत्येक चांगल्या राजकारणाचं काम असतं.
आता उद्धव ठाकरे ते जमत नाही. उद्धव ठाकरे कधी बोलतात शरद पवार म्हणजे बदमाश आहेत आणि त्याच बदमाश शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंवर महाराष्ट्राने किती विश्वास ठेवायचा हे आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. अगदी योगेश शिले याच मुद्द्याला पुढे नेऊयात. वारंवार मगापासून आपण या मुद्द्याभोवती घुटमळताना दिसतोय की आमका अमक्या बरोबर जाऊ शकतो, आमका अमक्याला वापर करू देतोय की नाही वगैरे. पण आता जो तुम्ही महत्वाचा मुद्दा आणलाय त्या मुद्द्याला चर्चेला पुढे घेऊन जाणं गरजेचं यासाठी आहे, कारण एकतर आपल्याला वेळेची मर्यादा आहे त्याची आठवण करून देतो. तुम्ही योगेश शिले यांनी हा मुद्दा चर्चेत आणलाय की एक, उद्धव यांच्या शब्दावर जनतेचा विश्वास नाही आणि त्यांच्या शब्दावर जनता विश्वास ठेवू सुद्धा इच्छित नाही. मला पटकन यावर घाटगेजींचं मतप्रदर्शन हवंय आणि मग नंतर उत्तरासाठी आपण मोदीजींपर्यंत जाऊ. घाटगेजी, एक संकेत जो आत्ता मिळाला तो विसरता कामा नये. उद्धव ठाकरे भले आत्ता मवियात असतील पण ते उद्या मवियात असतीलच का हे कोणीच सांगू शकत नाही. आता जर आपण पाहिलं तर सुनील मोदींनी सांगितलं की आम्ही देखील 250 जागावर तयारी करतो, परंतु आम्ही महाविकास आघाडीत आहे आणि राज ठाकरे 225 जागा लढवणार तर ते स्वतंत्र लढवणार असं त्यांचं मत आहे. हे कसं काय? दुसरी गोष्ट अशी आहे की आज ते म्हणतात तर हिंदुत्वाची जी वोट बँक होती ही त्यांच्यापासून दूर गेलेली आहे आणि ती वोट बँक महायुतीकडे आहे. त्यांना जर पडलेले मतांचा जर आपण अभ्यास केला तर जी काँग्रेसची विशिष्ट समाजाची जी वोट बँक होती ती उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ह्या निवडणुकीत राहिले असं चित्र दिसतंय. परंतु तो जो मूळचा मतदार होता त्यांच्या पाठीशी तो ह्या निवडणुकीत त्यांच्यापासून दूर गेलेला आहे, तो महायुतीकडे गेलेला आहे. भविष्यात त्यांनी महाविकास आघाडीकडनं लढायचं का स्वतंत्र लढायचं हा त्यांचा विषय आहे, परंतु त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की जर ते महाविकास आघाडीकडून लढले तरच ती वोट बँक त्यांच्याबरोबर राहील, अन्यथा त्यांच्याबरोबर राहणार नाही. ठीक आहे, पटकन एक उत्तर आधी सुनील मोदी यांच्याकडून घेऊयात. सुनीलजी, तुम्ही आज ज्यांच्या सोबत आहात त्यांच्यासोबत उद्या राहणार नाही असंही महाराष्ट्राच्या जनतेला वाटू लागलेलं आहे. या स्थितीत मग राज ठाकरेंवर टीका करण्याचा अधिकार उरतो का आपल्याला? नाही, मला एक गोष्ट सांगायची आहे. हिंदुत्वाची मतचे मालक ही शिवसेना आणि भाजप आहेत जे असं म्हणतायत ते लोकसभेमध्ये सपशेल खोटं ठरलेलं आहे. मी फक्त एक उदाहरण देतो. कोल्हापुरामध्ये शाहू महाराज 7.5 लाख मतं पडलेली आहेत. तर 7.5 लाख मतं मुस्लिमांची आहेत का 7.5 लाख मतं दलितांची आहेत? अरे त्याच्यामध्ये हिंदू आहेत, मराठा आहेत, ओबीसी आहे. ही वोट बँक कुठं तुम्ही काउंट करताय? किती मुसलमानची मतं आहेत साहेब? हा एक नाही, एक मिनिट. आता मुद्दा वेगळा आहे. आता योगेशजी चिले आपल्या सोबत आहेत, तेही बोलतीलच यावर. पण मुद्दा खरा असा आहे, तुम्ही विश्वासार्ह राहिलेला नाहीये ना. राज ठाकरेंवर तुम्ही आरोप करता त्याच्या वेळेला आधी उद्धव ठाकरे राजकारणात विश्वासार्ह राहिलेत का? 40,000च्या आत आम्ही हरलो. आम्ही जवळजवळ अशी फाईट दिली. 9 जागा निवडून आल्या. शिंदे गटाच्या 7 आल्या. भारतीय जनता पार्टी ऑल इंडिया लेवलवरची पार्टी सगळे नेरेटिव्ह केले. 9 जागा आमच्या बरोबर निवडून आल्या. तुम्ही आम्हाला पराभव झाला का? लोकांनी आम्हाला मानलं नाही हे कुठल्या आधारावर म्हणताय? नाही, मोदीजी कदाचित तुम्ही प्रश्न ऐकू इच्छित नाही आहात असं वाटतंय. मी वेगळा प्रश्न आपल्यापर्यंत आणला होता. ठीक आहे, त्याच चर्चेला पुढे नेणं गरजेचं आहे. मला इथे एका गोष्टीचा खुलासा आणखीन योगेश शिले आपल्याकडून लागेल. ठीक आहे, उद्धव ठाकरेंवर तुम्ही विश्वासार्ह नसल्याचं राजकारण करण्याचा आरोप लावता आहात. आज जिथे आहेत उद्धव ठाकरे ते उद्या तिथे टिकतीलच याच्याविषयी कोणतीही प्रकारची खात्री देता येत नाही असंही म्हणता. पण हेच सगळं राज ठाकरेंना लागू होत नाही का? नाही, हे राज ठाकरेंना अजिबात लागू होत नाही. पहिली गोष्ट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही पहिल्यापासून महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षामध्ये आहे आणि सशक्त लोकशाही मधल्या विरोधी पक्षाचं काम असतं जो सत्तेमध्ये आहे त्याच्या चुकीच्या धोरणांवरती आघात करणं, ते चुकीची धोरणं लोकांसमोर मांडणं. ज्यावेळी आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात बोलत होतो त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेमध्ये होती. ज्यावेळी आम्ही मोदींच्या विरोधात बोलत होतो त्यावेळी मोदी सत्तेमध्ये होते. त्यामुळे आम्ही एक सशक्त विरोधी पक्ष म्हणून जे करणं गरजेचं होतं लोकशाहीमध्ये ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आणि माननीय राजसाहेबांनी केलेलं आहे. याचा अर्थ असा होत नाही की आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका केली म्हणजे आम्ही बीजेपीची बी टीम झालो, आम्ही बीजेपीवर टीका केली म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीची बी टीम झालो. आमचं काम विरोधी पक्ष म्हणून
सत्ताधारी पक्षाचे चुकीची धोरणं मांडणं होतं, ते आम्ही यशस्वीपणे केलं. जे शिवसेनेला बरं. कधी जमलं नाही, कालही जमलं नाही, नव्हतं, आजही जमलं नाही. पण योगेशजी एक आरोप हा राज ठाकरेंवर कायम लागला आणि त्यापासून तुम्ही स्वतःला दूर करू शकत नाही की दर निवडणुकांमध्ये राज ठाकरे भूमिका बदलतात. मग जर अशा प्रकारच्याच आरोपांना तुम्ही सामोरे जाणार असाल तर विधानसभेत कोणाविरोधात लढणार आहात तेही सांगून टाका. जर विरोधी पक्षामध्ये आहोत, जो त्यावेळेचा सत्ताधारी असेल त्याच्या चुकीच्या धोरणांवरती आम्ही आघात केलं, याला भूमिका बदलणं कसं बोलणार? सत्ताधारी बदलत असतील तर आमचं जो सत्ताधारी आहे त्याच्यावर आम्ही बोलणारच ना, त्याच्यावर बोलायचं नाही का? म्हणजे जो चुकला असेल सत्ताधारी, तरी मागच्या वेळी बाबा तो सत्तेत नव्हता, तो विरोधी पक्षात होता, त्याच्यावर बोलायचं नाही आपण, असं होत नाही. सशक्त आता याच्यावर- लोकशाही हवी असेल तर विरोधी याच्यावर पक्षाचं- सुनील मोदींचा आक्षेप असू शकतो आणि त्याच्यावर एक संधी आपल्याला किशोर घाटगेंनाही द्यायची आहे. आधी घाटगेंना देऊ, कारण इथे संकेत योगेश शिलेंनी काय दिले, 225 जागा लढायचे ज्या वेळेला मनसुबे राज ठाकरे बाळगतायत त्यावेळेला ते टीकेसाठी आत्ता सत्तेत असलेल्या महायुतीला समोर घेतील. मग त्यावेळेला उत्तर द्यायला आहेत का तुमच्याकडे मुद्दे? किशोर घाटगे ज्या वेळेला राज ठाकरेंची तोफ धडाडेल त्यावेळेला त्याला सामोरं कसं जाणार आहात? आता आपण पाहिलं की या विधान परिषदेला ठाणे पदवीधर मतदारसंघातून राजसाहेबांनी निरंजन डावखरेंना पाठिंबा दिला आणि आपण पाहिलं असेल. प्रसादजी एक करेक्शन करतो, आम्ही निवडणुकीतून माघार घेतलेली आहे, पाठिंबा अजूनही कोणाला जाहीर केलेला नाही. बरं आपण ठीक आहे. पाठिंबा ठीक. नाही जाहीर केलात पण माघार घेतल्यानं बऱ्यापैकी यश कोणाला कोणाला तरी मिळेल असं दिसतंय. परंतु मला अतिशय मोठा आत्मविश्वास आहे की राजसाहेब आता योग्य रस्त्यावर म्हणजे रस्त्यानं वाटचाल करत आहेत आणि त्यांचा भगवा झेंडा आणि हिंदुत्वाच्या विषयावर जे प्रसादजी थोडंसं करेक्शन करतो पुन्हा एकदा. राजसाहेब पहिल्यापासून योग्य मार्गावर आहेत. राजसाहेबांनी कधी कोणता पक्ष फोडला नाही, राजसाहेबांनी कधी कोणते आमदार फोडले नाही, राजसाहेबांनी कधी लोकशाहीला दाद पोचेल अशा पद्धतीचं वर्तन केलं नाही जे या 4 पक्षांनी केलेलं आहे. त्यामुळे राजसाहेब पहिल्यापासून योग्य मार्गावरती आहेत. हो आणि योगेश शिले एका गोष्टीची आठवण करून द्यायला हवी, ते इतके विशाल हृदयी आहेत की त्यांचे नगरसेवक घेऊन गेल्यानंतर सुद्धा ते उद्धव ठाकरेंवर बरेच दिवस काहीच बोलले नव्हते. नाही, तो शेवटी बाळासाहेबांचा गुण आहे, तो बाळासाहेबांचाच गुण आहे तो, जो उद्धव ठाकरेंमध्ये नाहीये. ठीक आहे, पटकन सुनील मोदी ऐकताय आपण सगळं. मुद्दा इथे काय उपस्थित राहतो, राज ठाकरेंचे प्रतिनिधी चर्चेत सांगतायत की निवडणुकीमध्ये राज ठाकरे हे विद्यमान सत्ताधाऱ्यांना धारेवर धरतील. आता मग तुम्ही तरीही म्हणणार की याचं नुकसान उद्धव ठाकरेंना होणार आहे? नाही, आम्ही पहिल्यांदा सांगितलं की तुम्ही राज ठाकरेंनी 225 नाही 288 जागा उभा करावेत. आमच्या शुभेच्छा आहेत, त्यांचा कोणताही परिणाम आमच्या मतावर होणार नाही. किंबहुना त्यांच्यामुळं जी काही हिंदू वोट बँक त्यांना जी मिळणारी होती राज ठाकरेंना, निवडणुकीमधलं नेरेटिव्ह ते पडणार आहेत असं दिसल्यामुळे ती आमच्याकडे टर्न होईल, त्याचा फायदा आम्हाला होईल. हे मला आफ्टर इलेक्शनला तुम्ही बोलवून मला याच्यावर चर्चा घडवावी अशी माझी विनंती आहे. उद्धव ठाकरे सक्षम नेतृत्व आहे या महाराष्ट्रामध्ये. बाळासाहेब ठाकरेंचा खऱ्या अर्थानं वारस हे ते आहेत, विचारांचे पण आहेत आणि जीवनातले पण आहेत. जी, सुनील मोदींचा मुद्दा योगेश शिलेंना पटणार नाही आणि त्याच आधारे एक संधी पटकन योगेश शिलेंना प्रतिवादाची देतो. त्यातला महत्वाचा मुद्दा असा आहे, सुनील मोदी, हिंदुत्वाचा दावा आता नक्की कोणी करायचा? उद्धव ठाकरेंनी करायचा का राज ठाकरेंनी करायचा? कोणी टिकवलंय हिंदुत्व, कोणी कोणाकडून खेचून आणलंय हिंदुत्व? योगेशजी आपल्याला विचारलंय, माझा आवाज पोहोचला असेल आपल्यापर्यंत? नाही, तुम्ही प्रसादजी तुम्ही गेल्या 4 वर्ष 5 वर्ष सगळ्या घटना बघा, ज्या वेळी हिंदुत्वाला धक्का पोहोचवण्याचं काम झालेलं आहे त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरलेली आहे. तुम्ही कधी भोंग्याच्या मुद्द्यावरती जो बाळासाहेबांचा मुद्दा होता उपस्थित केलेला आणि अनेक वर्ष बाळासाहेब तो मुद्दा त्यांच्या भाषणांमधून मांडत होते, त्या मुद्द्यावरती मुख्यमंत्री असताना तरी उद्धव ठाकरेंना कधी कृती करताना बघितलंय का हो? परंतु त्या मुद्द्यावरती माननीय राजसाहेबांनी एक चांगलं आंदोलन केलं, त्यानंतर भोंगे उतरवले सुद्धा गेले होते. त्याच्यानंतरच्या सरकारला ते जमलं नाही.
आम्ही जी आंदोलन हिंदुत्वाच्या बाबतीत केले, अगदी आझाद मैदानावरती काढलेला मोर्चा असू दे, त्यावेळी सुद्धा उद्धव ठाकरे शांत बसले होते. आपल्या आया बहिणींच्या छातडावरती हात टाकला गेला तेव्हा सुद्धा उद्धव ठाकरे शांतच होते ना. त्यावेळी सुद्धा त्या मुसलमान जे धर्मांध मुसलमान आहेत त्यांच्या विरोधात माननीय जी. राजसाहेबच रस्त्यावर उतरले होते. सुनील कधी मोदींकडे उद्धव उत्तर ठाकरे असू शकतं कदाचित या मुद्द्याचं, आणि हे सातत्यानं पाहिलं गेलेलं आहे, बोललं गेलेलं आहे, लिहिलं गेलेलं आहे की ज्या ज्या वेळेला मुंबईतला हिंदू संकटात आला, आत्ताच्या 5 ते 15 वर्षामध्ये उद्धव ठाकरेंची भूमिका मवाळ होताना दिसली. नाही, हे मला असं वाटतं चुकीचं आहे की बाळासाहेब आपले उद्धव ठाकरेंच्याकडे एवढे मुंबईमध्ये शिवसैनिक आहेत, नेते आहेत, त्यांनी इतकी आंदोलनं केलेली आहेत हिंदू संरक्षणासाठी, त्याची उदाहरणं आहेत. अहो पण राज आम्हाला ठाकरे आम्हाला जे आहेत, आम्हाला गेल्या राज 10 ठाकरे वर्षात त्यांच्याकडे आम्हाला सैनिक गेल्या 10 वर्षात आंदोलनं नाही दिसली. आम्हाला गेल्या 10 वर्षात काय दिसलं तर उद्धव ठाकरेंचे सैनिक अजान स्पर्धा भरवायला लागले, अजान कानाला गोड किती लागते असं म्हणायला लागले. हे मला हे कुठेही दिसलेलं नाही. मला तुम्ही एखादं उदाहरण दाखवा. आपण सोयीस्कर पाहताय सुनील मोदीजी, आपण सोयीस्कर पाहता गोष्टी. सावंतांनी जिंकल्यानंतर कोणाला पार्टी दिली त्याचे व्हिडिओ बाहेर आले. काहीतरी चुकीचा नेरेटिव्ह आपण सांगतोय. 1 मिनिट, याच्यात योगेश शिले काही महत्वाचा मुद्दा मांडू इच्छित आहेत, तो आपण पटकन पाहूयात. आता योगेशजी. 4 दिवसांपूर्वी एक व्हिडिओ बाहेर आलेला आहे ज्याच्यामध्ये अरविंद सावंत सर्व मुसलमानांना पार्टी देतात. हिंदूंना पार्टी दिल्याचं कुठलं आम्हाला दिसलं नाही एखादा व्हिडिओ. याच्यावर पार्टी दिले तुम्हाला तेच कसं दिसलं, बाकीचं का दिसलं नाही? त्याचे समोर आलं ते सांगतोय आम्ही. आझाद स्पर्धा समोर आली म्हणून बोलतोय आम्ही. पार्टी समोर आली म्हणून बोलतोय. काय काहीतरी मुद्द्यांवर आपण बोलणं, त्याच्यापेक्षा ऑन फील्ड मध्ये शिवसेना ही हिंदुत्वाचं मूळ रक्षण करणारी संघटना आहे हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. आणि हिंदुत्वासाठी शिवसेनेने गेल्या 2 वर्षातलं केलेलं एखादं मोठं आंदोलन मोदी साहेबांनी सांगावं. आपल्याला प्रश्न आहे सुनीलजी, ऐकायला आलं का? तुम्ही हिंदुत्वासाठी काय केलं गेल्या 2 वर्षात, असं थेट सवाल आहे. साहेब साधं गोष्ट आहे साहेब. मी तुम्हाला आता एक सांगू इच्छितो की नरेंद्र मोदींनी 370 कलम आणलं. हटवलं, आणलं नाही हो. नरेंद्र मोदींनी 370 हटवलं, आणलं नाही. त्यावेळी आम्ही युतीत असताना, युतीच्या बाहेर असताना सुद्धा लोकसभेमध्ये आम्ही पाठिंबा दिला नाही. तो कुठल्या मुद्द्यावर दिला? रस्त्यावरचं आंदोलन बोलतोय मोदी साहेब. अरे यार, संसदेतल्या गोष्टी सांगू नका. रस्त्यावर हिंदूंसाठी गेल्या 2 वर्षात शिवसेना कधी उतरली हे तर सांगा. मालेगावमध्ये ठीक आहे, मुद्द्याला पुढे नेऊ आणि किशोर घाडगेंना विचारूया. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण आहोत. ज्या वेळेला राज ठाकरे 225 जागा लढायला निघतील त्यावेळेला ते स्वाभाविकरित्या स्वतःला एका बाजूला मराठी हृदय सम्राट म्हणवतायत, दुसऱ्या बाजूला ते हिंदुत्वाचा नवा नेता म्हणूनही प्रस्थापित करू पाहतायत. या सगळ्या गर्दीमध्ये एकनाथ शिंदे कुठे असतील? एकनाथ शिंदेच्या सोबत असलेले कार्यकर्ते कुठे असतील? आणि हिंदुत्व हे शिवसेनेचं राहणार का राज ठाकरेंकडे सरकणार? आपण जर पाहिलं की झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी लक्षणीय यश संपादन केलेलं आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी उमेदवार लढवले त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल की जे आपण आता चर्चा करत आहोत हिंदुत्वाची वोट बँक, ती हिंदुत्वाची वोट बँक त्यांच्याकडं ठामपणे मागं उभं राहिली असं चित्र दिसतंय. आताच उबाटाचे सन्माननीय सुनील मोदी यांनी सांगितलं की आमच्याकडे हिंदुत्व आहे, परंतु त्यांना माझा या ठिकाणी एक सवाल आहे. ज्यावेळी तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेला त्यावेळीच आपल्यातलं हिंदुत्व थोडं मवाळ झालंय असं दिसतंय, असं महाराष्ट्राच्या जनतेला देखील वाटतंय. त्यामुळं त्यांच्याकडच्या देखील पाठीशी असणाऱ्या लोकांनी यावेळी महायुतीला मतदान केलं असं बऱ्याच मतदारसंघात दिसतंय. ठीक आहे घाडगेजी, आपल्या याच उत्तराबरोबर चर्चेला आटोपतं घेतो. वेळेची मर्यादा या सगळ्याची आठवण आपल्याला करून देतो. आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.